इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूचे इराणमध्ये फटाके फोडून सेलिब्रेशन. पण का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहे टीव्ही मराठी. बातमी आजची बातमी आहे. इतिहासातील ही अशी एकमेव दुर्घटना आहे ज्यात कोणी वाचलम तर नाही ना, म्हणून प्रत्येक जण चिंतित. हे शब्द आहेत इराणी अमेरिकन पत्रकार मासिह अलीनेजादचे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे समजल्यानंतर तिने सोशल मीडियावर हा मेसेज पोस्ट केला. रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर शेकडो इराणी नागरिकांनी शहरातील मुख्य चौकात जमा होऊन त्यांच्या पण एका बाजूला ते इराणी सुद्धा आहेत जे इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूचं सेलिब्रेशन करतायत. खुद्द इराणमध्ये राहणारे आणि परदेशात राहणाऱ्या इराणी नागरिकांनी हेलिकॉप्टर क्रॅशच्या घटनेचं सेलिब्रेशन करणारे मीम्स शेअर केले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल फटाके फोडून सेलिब्रेशन करत असल्याच व्हिडिओमध्ये दिसतंय. इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेवर इराणी सोशल मीडिया जोक्सनी भरलेला आहे, असं पत्रकार मासिह अलीनेजादने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटलंय, ज्याचा आवाज दडपण्यात आला असे लोक अशा पद्धतीने शेअर केलाय. त्यात एक महिला नाचताना दिसतेय. नाचणाऱ्या महिलेच्या मुलाचा काही महिन्यापूर्वी इब्राहिम रईसी यांच्या मुले मृत्यू झाला. आता ती नाचून सेलिब्रेशन करतेय, असं व्हिडिओ शेअर करणाऱ्या पत्रकाराने दावा केला आहे. त्याने पुढे लिहिलंय की मी तुम्हाला सांगितलं होतं, इराणच्या महिलांसमोर त्या कधी झुकणार नाहीत. ताज्या बातम्यांसाठी आमचे टीव्ही मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.